महाशिवरात्रीचा दिवस आहे। शिवरात्र हा उपवास वारकरी संप्रदायामध्ये उत्तम मानला जातो बर का। वैष्णवाची व्याख्या करताना अशी केलेली एक विष्णव इति वैष्णव, 20 आणि 9 किती 29 उपवास जो करतो त्याला काय म्हटलं जातं? वर्षातले 29 उपवास जो करतो त्याला काय म्हटलं जातं? वैष्णव। रामनवमी, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि शिवरात्रीच्या बाबतीमध्ये महाराजांनी म्हटलंय उत्तम शिवरात्री बर का। हो, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा उपवास मानला जातो, उपासना मानली जाते। इतकं ओढत नाही राहायचं सारखं, आम्हाला लागेल त्यावेळेलाच ओढायचं। बंदच ठेवा, काहीच गरज नाही त्याची। उत्तम शिवरात्र, शिवरात्र अतिशय उत्तम आहे। प्राय हा समाजामधला समज सांगतो तुम्हाला मी। रात्र म्हटलं की भोगा करता असते तिला रात्र। नीट ऐका बरं का, माझ्याकडे लक्ष द्या, 1च तास उरलाय आपल्याला। रात्र म्हटलं की भोगा करता, जवळपास सर्व लोकांचा समज काय आहे? रात्र म्हटलं की भोगा करता बर का। लोक म्हणतात रात्र कशा करता केली मग, आहे की नाही? रात्री खायचं, रात्री प्यायचं, रात्री धिंगाणा घालायचं, आहे की? याला काय म्हटलं जातं? याच्या करता रात्र, आहे की नाही? कल्याण करता रात्र आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही, पण ही रात्र म्हणजे कल्याणकारी रात्र आहे, याला शिव रात्र म्हटलं जातं। शिव शब्दाचा अर्थ आहे शमनम कल्याणम करोति इति शंकरः। शम म्हणजे कल्याण, कल्याणकारी रात्र म्हणजे ही रात्र आहे। आणि ही रात्र त्यातली त्यात महाशिवरात्र। कशी बोलायचं, पुढचं बसलेल्या माणसाने बोलायचं विचारलं कशी? महा म्हणजे मोठी, आहे की नाही? मोठं कल्याण, मोठं कल्याण म्हणजे छोटं कल्याण आहे। संसारात होतं ते छोटं कल्याण आणि पारमार्थिक असतं ते मोठं कल्याण आहे। भगवान शंकर अतिशय उदार देवता आहे आणि त्या भगवान शंकराची उपासना 8 दिवस पर्यंत अत्यंत उत्तम केलेली आहे, सुंदर अशा प्रकारची बरं का। आणि या आजच्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण स्वरूपाचं कल्याण, शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण। शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे तुमच्या ध्यानात राहावं म्हणून मी परत परत विचारतोय, काय मला पुढचं येत नाही म्हणून नाही। शिव म्हणजे शिव म्हणजे कल्याण आणि शिवरात्र म्हणजे ज्या रात्रीमध्ये कल्याण होतं त्याला महाशिवरात्र म्हणतात। विठ्ठला वैष्णवामध्ये महाशिवरात्रीचा उपवास उत्तम अशा दर्जाचा मानला गेलेला आहे। हर आणि हरी याचा भेद जो मानत नाही ना त्याला म्हटलं जातं वैष्णव। हरे हरा भेद नाही नका करू वाद। वारकरी संप्रदायामध्ये अभेद तत्वज्ञान असणारा वारकरी संप्रदाय अभेद तत्वज्ञानाचा आहे, त्यामुळं देवादेवामध्ये भेद मानला जात नाही। आता हल्ली समाज असा झालाय, संत संतांच्यात भेद मानतो, माणसा माणसाच्यात भेद मानतो, समाजा समाजात भेद मानतो आणि भेदामुळे काय होत असतं तर दुःख होत असतं। काय होत असतं नक्की आहे ना? तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडी। जरासं श्लेष करताना असं करायचं,
दुजे जव जव घडे तव तव संसार भय आणि जोडे. आहे की दोन असतील तर जोडे, दोन नसतील तर जोडे कसे येतील? आहे की नाही? म्हणजे भेद असेल ना तर जोडे येतात माणसाला, जोडे बसतात. दुःख आहे असा त्याचा अर्थ आहे. भेदामध्ये दुःख आहे. म्हणून पहा श्री संत नामदेव महाराजांनी संतांचं वर्णन करताना असं केलेलं आहे, अपना पारिखे नाही तेथे, अपना पारिखे नाही तेथे, अपना परिखे नाही देखे, अपना परिखे नाही देखे, अपना परिखे नाही देखे. शाबास. आपणा पारिखे नाही तेथे. म्हणूनच तर त्यांच्या संगतीत काय आहे? सुख आहे. घरामध्ये जर आभेद असेल, चुलती पुतण्याला हा आपला पुतण्या आहे, आपल्या दिराचा मुलगा आहे असं न मानता आपल्या घरातला आहे, आपलाच आहे असं मानत असेल तर त्या घरात आनंद आहे की नाही? आणि जर हा दूरत आहे, बा आपल्या दिराचा पोरगा आहे, आपल्याला काय करायचं? ते जेवू नाही तर नाही जेवू असा तर त्या घरात आनंद आहे का? साधा घरात एवढा जर भेद असेल तर दुःख निर्माण होतं. हे तुम्हाला माहित आहे ना, गोष्ट माहित आहे ना तुम्हाला? भावाने ऊस आणले, धाकटा भाऊ वर होता बसलेला, असा वर उभा होता तो गच्चीवर. त्या भावाने ऊस आणले आणि ऊस भावाचं एक पोरग आलं आणि त्याचं एक पोरग आलं. आता दोघही पोरं आल्यानंतर उजव्या हाताला आलं भावाचं पोरग, डाव्या हाताला आलं त्याचं पोरग. त्याने असा ऊस मोडला. डाव्या हातात होतं बुडकाकडला भाग आणि उजव्या हातात होता वाड्याकडचा भाग. त्याने फक्त एवढंच केलं, आपल्या पोरात असा हात केला. काय केला? असा हात केला. असा हात केल्यावर गंमत अशी, ते भावाने बघितलं. संध्याकाळी लगेच ताबडतोब दादा त्यांनी सांगितलं, दादा आपल्याला वायली निघायची. कशा करता वायली निघायची? तसं नाही, असं होतं म्हणे. आता असं झालं, आता एकत्र राहण्यात काय अर्थ? म्हणजे आभेद होता, भेद झाला की भेदामध्ये दुःख. दुजे जव जव घडी तव तव संसार भय जोडे. भेद निर्माण झाला की दुःख होत असतं. भेदामध्ये आभेद हा मनुष्याला सुख देत असतो. म्हणूनच तर वारकरी संप्रदायात अभेद तत्वज्ञान आहे. म्हणून हर आणि हरी यामध्ये भेद मानला जात नाही. हरी हरा भेद नाही. मुळात भेद नाहीच आहे बरं का. काय भेद नाही. गोडी साखरेच्या दोन दाणे साखरेचे, याच्यात गोडी वेगळी आणि याच्यात गोडी वेगळी, असं आहे का? अजिबात नाही. दोन दाणे दोन असतील पण गोडी मात्र एक आहे. तद्वत देव दोन असतील पण गोडी त्यात तत्व मात्र एकच आहे. आभेद आहे. म्हणून आपल्या मंदिरामध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे आणि भगवान विठ्ठलाची ही सुद्धा मूर्ती आहे की नाही? दोघही आहेत. आता फक्त मंदिर व्हायचं राहिले. कधी होणार आहे बाबासाहेब? काय करताय का तुम्ही हालचाली याच्या करता? हा, पुढच्या वर्षी आपण मंदिरात देव पाहिले पाहिजे तर असा प्रयत्न करू. याच्या करता आता लगेच थोड्या वेळाने पाहिजे तर कीर्तन झाल्याबरोबर 5,000 रुपये माझी वर्गणी. हर एक बसलेल्या व्यक्तीने जर 11,000 रुपये, मला वाटतं इथं निदान 100 माणसं असतील की नाही, 100 माणसाने 11,000 दिले तर 11 लाख रुपये होतात. किती? 11च द्यायचे आहे की नाही? हो. प्रपंचामध्ये किती करता? अहो पोराच्या चड्डीला 11,000 रुपये जातात 1.5 वर्ष. काय दादा? चड्ड्या, पोरांच्या चड्ड्या. हो, ह्या माता मावल्या आहेत ना, 30 चड्डे घेतात लहान पोराला.
एक चड्डी 100 रुपयाची, केवढ्याच्या झाल्या त्या? 100 रुपयाची एक चड्डी, केवढ्याच्या झाल्या? 30 चड्ड्या. 3000च्या चड्ड्या झाल्या. चड्ड्याला 3000 जातात, त्याच्यापेक्षा 11,000 देवाला जर गेले तर मला वाटतं देव नक्की तुम्हाला 11 लाख रुपये देईल. विठाला हो, हे काय आमच्या बंशी महाराजाच्या एकट्या ज्या वडिलाचं काम नाहीये, सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. जागा मला वाटतं ही तुमच्या नगरपालिकेची, ग्रामपंचायतची आहे ना, काय हरकत नाही अजिबात. काय प्रतिबंध करणार आहेत का? काहीच नाही. हो, त्यांच्याकडून वर्गणी घ्या ना, काही की नाही. हो, पण देव मात्र बिगर घराचा नाही. सगळ्याचे स्लॅबचे घर दिसले इथपर्यंत. स्लॅब घर कशाचे येतं तुमचं? स्लॅबचं आहे की नाही? डबल मजली आहे का सिंगल? डबल आहे. आणि देवाला पत्रा. एवढे मोठे तुम्ही आता कसं काय करावं, काय म्हणावं, कसं काय मला काही सुचत नाही. बाबा तुमचं घर हा पत्र्याचं आहे का? मग तुम्हाला देव पत्रात आहे ते बरं आहे. तुमचं घर स्लॅबचं आहे. स्लॅबचं आहे की नाही? डबल मजली आहे का सिंगल? सिंगल आहे का? देवाला जर पैसे दिले तर डबल मजली होते का? देवाला जर पैसे दिले ना काय होतं ते? डबल मजली, टिबल मजली. पुढच्या वर्षी ती टिबल मजली घर तुमची इच्छा नसली तरी टिबल मजली. त्याच्याकरता देवाला वर्गणी द्या आणि पुढच्या वर्षीपर्यंत मंदिर बांधा आणि मंदिराचा सौदा मला सोडून ठरवू नका, कारण तुम्हाला लोक फसवतात हे मला माहिती आहे. विठाला विठाला अतिशय उत्तम कार्यक्रम करता. अतिशय सुंदर जागा आहे, गव्हर्नमेंटची जागा आहे, बाजार तळाची जागा आहे, पण देव मात्र पत्रामध्ये चांगलं दिसत नाही. मूर्ती अतिशय उत्तम आहे, सुंदर, गोंडस, बघितल्याबरोबर मन खेचून घेते मूर्ती. भगवान शंकराकडे बघितलं की माणसाला साक्षात्कार होतो निराळा, पण पत्र बघितले की माणसाला फार कसं तरी हलकं वाटतं. म्हणून देव मोठ्या सुंदर मंदिरामध्ये पाहिजे. पुढच्या वर्षी 10 लाखाचं 11 लाखाचं मंदिर झालं पाहिजे असा संकल्प आपण यंदा करू. पुढच्या वर्षी नक्की 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 हात वर करा. मंदिर व्हावं की नाही व्हावं असं वाटतंय तुम्हाला? फार कमी हात वर झाले याचा अर्थ मंदिर होऊ नये असं बऱ्याच जणांना वाटतं. सगळ्यांनी हात वर करा. पाठीमागच्या मंडळीला वाटतं की नाही मंदिर व्हावं म्हणून? वा वा वा, तुमचा शतशः आभारी आहे मी. पुढच्या वर्षी मंदिर होणार. विठाला अर्थात आभेद हा माणसाला सुख देणारा असतो आणि भेद हा माणसाला दुःख देणारा आहे. म्हणून तर हर आणि हरी यामध्ये वारकरी संप्रदाय भेद मानत नाही. आणि म्हणूनच ना रामनवमी, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्री असा या 5 उपवास झाले. किती? 5. आणि 12 महिन्याच्या 24 एकादशी. 12 दोन्ही 24 एकादशी. 24 आणि 5 किती झाले? 29. असे 29 उपवास जो करतो तो वैष्णव असतो. विठाला आज त्यात मोठं महत्वपूर्ण पर्व आहे की या पर्वात ज्याने उपवास केला त्याचा उद्धार नक्की आणि नक्की होत असतो. अगदी डोळे झाकून. म्हणून आज भगवान परमात्मा शंकराची आपण शिवरात्र साजरी करतोय, महाशिवरात्र. या निमित्ताने आपण भगवान शंकराच्या सेवेकरता घेतलेला अभंग आहे तो श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. हो, नाथ महाराजांनी भगवान शंकराचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. हो, जेवढ्या पदाचं चिंतन करता येईल तेवढ्या पदाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू.
थोडं थोडं चिंतन करायचं आणि वेळेच्या आतमध्ये आपल्याला सेवेला विराम द्यायचा. सगळ्यांनी सावध राहायचं आणि सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. विढाला अर्थात महाशिवरात्री, महाकल्याणकारी रात्र आणि भगवान शंकराचा आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन करायला प्रवृत्त झालेलो. श्री संत नाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करताना पहिला शब्द प्रयोग करतात शिव. शिव शब्दाचा अर्थ कल्याण आहे बरं का. हो, तुम्ही ते गाणं ऐकता नसतं, सत्यम शिवम सुंदरम ऐकता ना नेहमी, आहे की नाही? हो, सत्य शिव आहे, सत्य शिव आहे म्हणजे सत्य कल्याणकारी आहे. सत्य शिव, शिव सुंदर आहे की नाही? हो, अर्थात भगवान परमात्मा जो सत स्वरूपाचा आहे ना, तोच तर कल्याणकारी आहे. काय आहे तो? कल्याणकारी आहे. सत्य शब्दाचा अर्थ आहे सद, अबाध्यमानत्वात् सद्रूप. देव सोडून या जगतामध्ये खरं काहीही नाही. काय हे खरं आहे का? नाही नाही, हे खरं आहे का? पण मी बोलतोय हो, देव सोडून काही खरं नाही, है की नाही? खरं आहे का? तुम्ही पहा, आपलं शरीर खरं आहे का? मग शरीर जर खरं नाही तर एखाद्याने मुस्काडात मारल्यावर कसं काय राग येतो? वास्तविक पाहता तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. खरं नाही, खरंच खरं नाही. का? शरीर किती दिवस राहत? नाही नाही, देव जास्त दिवस राहतो का शरीर जास्त दिवस राहत? देव जास्त दिवस राहतो का कायम असतो त्याला देव म्हणायचं? कायम असतो तो बरं का. शरीर किती दिवस राहत? बर, देवाची सुंदरता कधी नष्ट झाली असं लक्षात आले? शरीराची सुंदरता किती दिवस टिकते? अहो 50-60 वर्ष तुम्ही लय म्हणले, लय वर्ष झाले ते. हो, खऱ्या अर्थाने 50-60 वर्ष सुद्धा नाही. आता जर खरं बघितलं ना तर काही लहानपणात सुंदर दिसतात, पण जरा तरुण झाले का ते लहानपणातच गब्बूच्या गब्बू असते, भलत जाड असत. आणि तरुण झाल्यावर इतकं वाढतं जवळपास 2-250 किलोच. आता ते सुंदर दिसतं का? 2-250 किलो, इकडं पांगले हातभर, इकडं पांगले हातभर. असं जर पांगलेलं असेल तर सुंदर दिसेल का? मग तारुण्यातच सुंदरता राहत नाही ना, है की नाही? सुंदरता नसली की आकर्षण नसतं. सुंदर असेल त्याच्यात काय असतं? आकर्षण. आणि संसारातली गोष्ट सांगू का तुम्हाला? जोपर्यंत आकर्षण आहे तोपर्यंत संसार नीट चालतो, आणि आकर्षण बिघडलं की संसारात भांडणं सुरू होतात. विठाला लहानपणी शरीर संपूर्ण अत्यंत सुंदर असतं. पद्मदळेशी इसाळे करिता ती हे डोळे, ते पिकली पडवळे ऐशे होती. नीट ऐका बर का दृष्टांत. सुंदरता कुठपर्यंत आहे? अगदी तारुण्यापर्यंत. हे म्हटले 50 तास, पण 50-60 नाही. हो, त्या नियमाप्रमाणे. आता तुमचं किती आहे? 55. मग 50 ला गाठलं का? माझ्यापेक्षा लहान आहेत तुम्ही अजून, कारण मी 55 आहे ना, है की नाही? मग आता आपण सुंदर दिसतो असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, आपल्याला अजून कोणी भाडलं असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात ध्यानात ठेवू नका, सुंदर नाहीत आपण. उगा आपण का तुमचे केस काळे आहेत, पण अजून काळे केलेत होय. हो, तुम्ही फसवताय असा त्याचा अर्थ आहे. आम्हाला वाटलं काळेच आहेत. ज्ञानोबा पा किती सुंदर सांगतात. सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीतून ऐकायच्या बरं का नाही. पद्मदळेशी इसाळे करिता ती हे डोळे. लहान मुलगा आहे की नाही? आता हे पहा, त्याचे डोळे कधी नित्तळ स्वच्छ येतात, ठीक आहे? त्याचे पहा, ह्याचे पहा, आणि आपले पहा. याच्यातून आपल्यात अंतर आहे की नाही? त्या मानाने आपण अजून पूर्ण म्हातारे नाही, आहे की नाही? हो, पण तेच डोळे ज्ञानोबा सांगतात म्हातारा झाला की पिकलेल्या पडवळासारखे होतात. पडवळ माहित आहे तुम्हाला?
लांब असतं असं. बायांनी जर शिजायला टाकलं ना तर अर्धा किलोमीटर वाद जातो त्याचा, बरोबर का? आणि ते पिकलं ना, बेंड फुटल्यावर कसं बाहेर निघतं, काय पू निघतो, बेंड फुटल्यावर पू निघतो की नाही, तसं संपूर्ण डोळ्यातून वाहत असतं त्याला काय म्हणतात लोक? डोळ्यातून पांढरं येतं त्याला काय म्हणतात? तुम्ही मला मी नाही म्हणत सध्या. हो चिपडे मला फार तर. बर असं चिपडलेलं सगळं घाण चेहरा कोणाला बघा वाटतो? सुंदरता आहे का? किती दिवस सुंदरता? सत्यामध्ये सुंदरता असती, असत्यामध्ये सुंदरता नसते, हे पक्क ध्यानाचं. आणि ज्याची सुंदरता नष्ट होते ना, ती वस्तू असत्य आहे असं पक्क ध्यानात ठेवायचं. विठाला असत्य वस्तू कल्याणकारी नाही म्हणून तिचा स्वीकार करू नये. आणि असत्य वस्तू सुंदरता टिकत नाही, तिची सुंदरता बिघडते बर का. एक विनोदाची गोष्ट चलता चलता सांगतो, पुढे जातो. सुंदरता आहे ना, असत्य वस्तूची टिकत नसते, वाटते पण टिकत नाही बर का. आमचा एक मित्र आहे शाहू कांबळे म्हणून बर का, नेहमीच आळंदीला येणार आहे. त्याचं लग्न झालं त्यावेळेला त्याची बायको अतिशय सुंदर होती बर का. वजन तिचं 40 किलो होतं लग्न झालं त्यावेळेला. पण ज्या वेळेला तिला 1-2 पोरं झाले त्यावेळेला तिचं 160 किलो वजन झालं. किती? 160 किलो. आता 160 किलो वजनाचा परिणाम असा, ते आता इकडे तिकडे पांगली शरीर कसं तरी. त्यामुळं तिला वाटायचं की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर काही प्रेम राहिलं, काय करावं आता, कशा करता जगावं आपण, असं तिला वाटायचं. राग यायचा, का कशाला जगायचं आपण, नवऱ्याचं प्रेमच नाही राहिलं तर काय, का नाही राहिलं, आपली सुंदरता बिघडली, शरीर बिघडलं. त्यामुळं आता नवऱ्याचं प्रेम नाही, काय करायचं, आत्महत्या करायची असं ठरवलं. 5व्या मजल्यात राहत होती, 5व्या मजल्यावर तिने उडी टाकून दिली खाली. कुठून टाकली? 5व्या मजल्यावर खाली उडी टाक. नवऱ्याचं प्रेम नाही, जगायचं कशा करता. 5व्या मजल्यावर उडी टाकल्यानंतर गंमत अशी झाली, मला फोन आला त्याचा. भाऊ म्हणे ते बायकोने उडी टाकली, नोबेल हॉस्पिटलमध्ये. मी शाळेतून येऊन ताबडतोब तिला ऍडमिट केलं. तू नोकरीला शाळेला ऍडमिट केलं, पण काय होतं कोणाला माहिती. या लवकर मी गेलो, 5 वाजता पोहोचलो. आम्ही आपल्या दवाखान्याच्या दारामध्ये अशा उडे इकडे तिकडे यार झाडा मारायचं, काय होतं कोणाला माहिती, मरते का काय, मरते का काय, मरते का काय, काय होतं कोणास ठाऊक. आता 160 किलोचा बोजा वरून खाली पडला, काय होतं भीती वाटायला लागली. कशी तरी 7 वाजता संध्याकाळी, रात्री सकाळी 11 वाजता घडलेली घटना, 7 वाजता ती डॉक्टरने सांगितलं शुद्धीवर आली. मग शुद्धीवर आली म्हटल्यावर आम्ही गेलो तिकडून तिकडून. तिने अगदी हळूच आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली, का हो मी जिवंत आहे का. तिचा नवरा म्हणला तू जिवंत आहे, पण ज्यांच्या अंगावर पडली ते 3 जण मेले. शरीर असत्य स्वरूपाचं आहे आणि शरीर हे व्यष्टी आहे. समष्टी जगत त्याचप्रमाणे असत स्वरूपाचं आहे आणि असत स्वरूपाचं असल्यामुळं त्याच्यामध्ये सुंदरता राहत नसते, टिकत नसते. सुंदरता टिकत नाही. म्हणून सुंदर जे सत आहे तेच कल्याणकारी आहे आणि जे सत आहे ना ते सुंदर असतं. भगवान परमात्मा शंकर त्याचं नावच आहे शिव. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण बर का. असा जो परमात्मा शंकर आहे ना, श्री संत नाथ महाराज म्हणतात की तो परमात्मा भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा
त्याच्या पाया वाचे भगता शिवनामा वाचे भगता शिवनामा चक्रवर्ती भगवान परमात्मा शिव नाम कल्याणकारी देव आहे आणि तो भोळा आहे. हो भोळा. भोळा पदाचा अर्थ फार सुंदर आहे बरं का. भोळा म्हणजे लोक काय समजतात माहितीये का, ज्याला नीट धोतर नेसता येत नाही, नीट बोलता येत नाही, बायकोनी त्याला सांभाळावं लागतं, असा जो असतो त्याला काय म्हणतात, तो भोळा आहे हो, त्याची बायको चांगली म्हणून त्याला सांभाळलं, नाहीतर भोळा. भोळा शब्दाचा अर्थ काय, आमचे कपडे बघून लोक आम्हाला भोळ समजतात बरं का. बरेच आहे धोत्रावाले तर येडीच दिसतात जरसे काय घे. हो भोळा नीट ऐकून घ्या. भोळा शब्दाचा अर्थ काय माहितीये का, भोळा म्हणजे ज्याला काय कळत नाही असं नाही बरं का. भोळा शब्दाचा अर्थ आहे निष्कपट. भोळा शब्दाचा अर्थ काय, निष्कपट. शिव भोळा परमात्मा शंकर निष्कपट आहे. कसा आहे, निष्कपट. हो आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भोळी म्हणजे काय, भोळी शब्दाचा अर्थ निष्कपट. परमात्मा श्री विठ्ठल निष्कपट आहे. हो अजूनही विवक्षित अर्थ फार आहेत, त्याचे चिंतन तुम्हाला लागू पुरतं सांगतो फक्त. हो तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे. हो भोळा. भोळा शब्दाचा अर्थ काय, उग येडपट असेल तर तो कळी काळाला जिंके. माणसं जिंकता येत नाहीत, त्याला कळी काळ जिंकता येईल का. हा मग भोळा शब्दाचा अर्थ काय, निष्कपट. बर का. भगवान परमात्मा शंकर, भगवान परमात्मा विठ्ठल, भगवान परमात्मा विठ्ठल आणि भगवान परमात्मा शंकराचे भक्त भोळे म्हणजे निष्कपट आहेत. कसे आहेत, निष्कपट. शिव भोळा. जरा नीट वाक्य ऐकून ठेवा. कपटी मनुष्य व्यवहारात सक्सेस होतो. काय होतो, कपटी माणूस व्यवहारात सक्सेस होतो पण आनंदी कधीच होत नसतो तो. नीट वाक्य ऐकून ठेवा पक्क. याच्यात कुठल्याही प्रकारचा अन्यथा नाही. नीट ऐका. कपटी मनुष्य व्यवहारात सक्सेस होतो, व्यवहारात यशस्वी होतो, विजयी होतो, पण तो आनंदी कधीही होत नसतो. याच्याकरता उदाहरण सांगेल मी तुम्हाला. विठाला कपटी माणसाचे उदाहरण सगळे लक्षात घ्या तुम्ही. ते यशस्वी झाले व्यवहारामध्ये मात्र आनंदी कधी झाले नाही. आहे का नाही. पहिलं उदाहरण सांगतो तुम्हाला. रावण नावाचा माणूस कसा आहे तो, त्याला काय म्हटलं जातं, शब्द प्रयोग केला जातो कपटी रावण. कसा, रावण म्हटलं की कपटी, कपटी म्हटलं की रावण, असे दोन शब्दाचं समीकरण. हो दुर्योधन म्हटलं की कपटी, कंस म्हटलं की शकुनी, मामा म्हटलं की, आहे की नाही, मामा आहे की नाही तो. हो सगळे मामा असे असतात असं काही गृहीत धरू नका, पण मामा मात्र कपटी आहे. काय तो, कपटी. शकुनी मामा, कपटी शकुनी मामा, कपटी रावण. आहे की नाही. आता तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. एक एक उदाहरण सांगतो पुढे जातो. आता रावण
कपटी आहे तो व्यवहारात यशस्वी झाला की नाही? उदाहरण सांगतो तुम्हाला. सीतामाईला त्यांनी पंचवटीतून उचललं. कुठून? पंचवटीतून, नाशिकवरून उचललं म्हणजे काय केलं? तिचं हरण केलं. त्या हरण करण्याकरता त्याला संन्यासाचा वेश धारण करावा लागला, हे का नाही? तेव्हापासून लोक संन्यासावर जास्त विश्वास ठेवला. जरा घाबरतात लोक असे कपडे पाहिले. आणि तुमचे दोघांचे पण सारखेच आहेत. त्याने भगवे कपडे घातले आणि भिक्षान देवी म्हटला समोर आला. तिला पुढे यावं लागलं. संपूर्ण रामायण तुम्हाला कथा माहिती आहे, मला फक्त लागूपुरता उतारा सांगायचा. तिनं त्याला त्याने तिला उचललं, रथात टाकलं, आकाश मार्गाने निघाला. आरडाओरडा करू लागली सीतामाई. आई साहेबांचा आरडाओरडा ऐकला जटायू नावाचा पक्षी ऐकला. आता ऐकल्यानंतर गंमत अशी, त्याने बघितलं कोणतरी दुष्ट एखाद्या आबलेला घेऊन चाललेला आहे. काय करायचं? आकाश मार्गाने गेला आणि हल्ला केला. कोणावर? रावणावर नाही इलाजाने खाली धरणीवर उतरावं लागलं. युद्ध सुरू झालं. घाणाघोर, अगदी जोरात युद्ध सुरू झालं. हा पक्षीराज जटायू महाभयंकर शक्तिशाली, अरुणाचा भाऊ, हा अतिशय मोठा शक्तिशाली. याने यायचं वरून चुंच मारायची. त्याच्या लक्षात आलं याला हा आकाशातून येतोय, आपण खाली येतोय, आपल्याला याच्या बरोबर युद्ध करणं जरा अवघड जाईल. काय करायचं? काय नाही, आपण आहे ना हा राम म्हणतो आणि आपल्या अंगावर झेप टाकतो. राम याला आहे ना याला फसवलं पाहिजे तर जमल, नाही तर जमणार. युद्ध करता करता बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्याने एकदम रावणाने त्याला शपथ घातली. जटायू, तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे? हा भक्त भोळा. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे भोळा. त्याने सांगितलं का अरे माझं काय, माझं मरण पंख उपटले ना की माझं मरण त्याच्यात आहे. त्याने सांगितलं, खरं सांगितलं की नाही? तो भोळा होता की नाही? भोळा. पहा आता कपटी माणूस हा कोण? रावण. त्याला वाटलं आपलं मरण सांगितलं, याने आपल्याला रामाची शपथ घातली. ह्या राजकारणी माणसाला कोणाची शपथ घालावी? त्याच्या बापाची घातली तरी तो बापाचं बी पात्र जेवलेला असतो. बायकोची घालावी तर त्याला काही एकच असते असं काही नाही. कोणाची घालावी तर त्याला काही त्याचा फरक पडत नाही. मग कोणाची शपथ घालावी? त्या जटायूने विचार केला आणि एकदम त्याला वाटलं त्याची शपथ त्याला घालावी. म्हणून त्यांनी रावणाला घेतलं. रावणा, तुझी शपथ आहे, तुझं मरण कशात आहे सांग. त्यांनी सांगितलं एवढं काय अवघड, म्हणजे माझ्या डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यात माझं मरण आहे. कुठं? कसं सांगितलं त्यांनी? डाव्या पायाच्या उजव्या अंगठा. कुठं? बरोबर आहे का? अंगठा बरोबर आहे बघा तुमचा. किती वर्ष झाले तुमचा अंगठा तुमच्या बरोबर आहे? डाव्या पायाला अंगठा कुठे असतो? काय माणसं इथं अंगठा बी माहिती नाही कुठं असतो तो. डाव्या पायाचा विचारा कुठं? डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाचा उजवा अंगठा बरोबर आहे. चुकीचं आहे माझं, बरोबर आहे ना? हे काय म्हणतात मग बाब? त्यांनी पाहिलंच नाही त्यांचा अंगठा. डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यात माझं. विचार केला डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यामध्ये, म्हणजे आता याच्या अंगठ्याला फोडल्याशिवाय हा मरणार. त्यांनी वरून झेप घ्यायची. झेप घेतली, अंगठा फोडणार, पकडलं, पंख उपटले, फेकून दिले. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला. विजय कोण झाला? कपटी माणूस. कोण झाला? कपटी माणूस. रावण म्हणजे कपटी माणूस बर का. तो विजयी झाला पण आनंदी झाला का? आता त्याच्या विरुद्ध बघा. जटायू मृत्युमुखामध्ये अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, पण अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा आले आणि मांडीवर त्याचं डोकं घेतलं
आणि सांगितलं जटायू बोल, तुझी काय अपेक्षा आहे ती पूर्ण करतो. प्रभू जीवन तर नकोच आहे आता, तुझ्यासारख्याची मांडी मिळाली आणि आता यापेक्षा काय पाहिजे, मला काहीही नको. जटायू मोक्षाला गेला. आनंदी कोण झाला? रावण. जटायू आनंदी झाला, पण रावण आनंदी झाला का? नाही. म्हणून कपटी माणूस व्यवहारात आहे ना, हो ते जे निवडणुकीला उभे राहतात ना ते सक्सेस होतात. म्हणजे काय, बिगर कपट केल्याशिवाय सक्सेस होत नाही, ध्यानात ठेवायचं. पण आनंदी होतात का? दाखवतात आनंद, पण आनंदी नसतात ते. विठाला विठाला. आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. शकुनी मामा दुर्योधन व्यवहारात सक्सेस झाले की नाही? झाले की नाही? द्यूतकर्म खेळायला लागले, पांडवांना जिंकलं, द्रौपदीलाही जिंकलं आणि 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आता 12 वर्ष पांडव निघून गेल्यानंतर यांना आनंद मिळायला पाहिजे होता की नाही? पण आनंदी झाले की हे नाही. सतत पांडवांना कुठे अडवायचं, पांडवाला कुठे कसं ओळखायचं आणि पांडवाला तर त्रास कसा द्यायचा, याच्याकरता हे सतत तकलिफीमध्ये होते. राज्य करत असताना सुद्धा आनंदात नाही. विजयी होऊन सुद्धा कपटी माणसं आनंदी होत नसतात, हे पक्कट ध्यानात ठेवायचं. पण भोळा मनुष्य आहे ना, निष्कपट मनुष्य, जरीही व्यवहारात हारला ना तरी सुद्धा आनंदी तोच होत असतो. म्हणून भगवान परमात्मा शंकर भोळे आहेत. शिव भोळा निष्कपट आहेत. कसे? निष्कपट देवता आहे. त्याच्या पुढे बघा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे ज्याच्या डोक्यावर चक्र आहे. कोणचं? चक्रवर्ती सम्राट. संपूर्ण जगाचा मालक कोण आहे? अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्मा श्री भगवान शंकर चक्रवर्ती आहे. चक्रवर्तीचा दुसरा अर्थ सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्यापासून, शंकरापासून ज्ञानाची परंपरा आहे, म्हणून तो ज्ञान चक्रवर्ती आहे. अशा स्वरूपाचा देव भगवान शंकर. शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे ज्ञान चक्रवर्ती. तुम्ही पहा, आदिनाथ उमा बीज प्रगटणे, आदिनाथ उमा बीज प्रगटणे, आदिनाथ उमा बीज प्रगटणे, आदिनाथ उमा बीज प्रगटणे, नारायणी सहस्रस्थिती, नारायणी सहस्रस्थिती, नारायणी सहस्रस्थिती. आदिनाथ उमा, आदिनाथापासून ज्ञानाची परंपरा सुरू झाली. आदिनाथ उमा प्रगटे मथिंद्राराधरी तेची प्रेम मुद्रा गोरक्षादि झाली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथ गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार शोधविले. ज्ञान परंपरा कुठून आली? आदिनाथाने उमेला सांगितलं. आदिनाथ उमेला बीज प्रगटवलं. बीज म्हणजे आत्मज्ञानाचं बीज, ब्रह्मज्ञानाचं बीज, गुह्य असणारं तत्वज्ञान. इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुयवे ज्ञानम. विज्ञान कोणाला सांगितलं? उमेला सांगितलं, आहे की नाही? पण उमा बिचारी भोळी, ती काय झाली, थोडीशी झोपायला लागली. काय लागली? झोपायला. जरा अवघड झालं की लोक झोपतात, पुरुष झोपतात, तर बाया का झोपणार नाही. बिचारी झोपायला लागली. झोपायला लागल्यानंतर ते ज्ञान वाया जाऊ नये याकरता भगवान विष्णू परमात्म्याने चतुराई केली बर का. आणि मच्छ्याच्या पोटामध्ये जाऊन बसले आणि हुंकार देऊ लागले. जुन्या काळामध्ये म्हातारी माणसं गोष्ट सांगायला लागली ना, पोराला सांगायच्या बा हुंकार देशील तर गोष्ट सांगेल. त्याचं कारण ते हुंकार देता देता झोपी जायचं. झोपी गेलं की गोष्ट संपली. त्याला झोपाय करता सांगायची असती. पण इथं गोष्ट झोपाय करता सांगायची नव्हती. भगवान शंकर म्हटले, उमे मी गोष्ट सांगतो. अगदी एकांतामध्ये नेलं, समुद्राच्या किनाऱ्यावर छान सुंदर प्रकारचं सांगितलं, मी गोष्ट सांगतो पण हुंकार बंद पडता कामा नाही. त्याने सांगितलं काय काळजी नाही, हुंकार देत राहील मी, चिंता करू नका. ती हुंकार देत होती, तिला झोप आली. भगवान विष्णूने ध्यानात घेतलं, तिचा हुंकार बंद पडायचा आणि याने हुंकार सुरू केला.
आणि संपूर्ण तत्वज्ञान ऐकले बर का. मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले. ही ज्ञानाची परंपरा भगवान शंकरापासून आली म्हणून भगवान शंकर हे चक्रवर्ती आहेत. शिव भोळा नाथ महाराज सांगतात त्याचे पाय माझे पाय बर का. हो, पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असा करायचा. काय पाय म्हणजे स्वरूप. कोणाचं स्वरूप? भगवान शंकराचं स्वरूप. हो, त्या स्वरूपामध्ये दोन प्रकार आहेत बर का. एक तटस्थ लक्षणात्मक स्वरूप आहे आणि एक ज्ञान लक्षणात्मक स्वरूप आहे बर का. चिदानंद रूप शिहोहम शिहोहम असं जे आहे ते ज्ञान लक्षणात्मक स्वरूप आहे. तेही सुद्धा माझ्या चित्तात आहे. आणि भगवान शंकराचं जटाजुटधारी अत्यंत उत्तम असं जे स्वरूप आहे ना तेही माझ्या चित्तात. म्हणून महाराज सांगतात त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. माझ्या चित्तामध्ये त्या भगवान शंकराचे पाय आहेत. आणि त्या भगवान शंकराचं नाव जरी नुसतं तुम्ही उच्चारलं ना तरी सुद्धा महाराज सांगतात हो वाचे वदता श्रीवनाम 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 असा जो भगवान शंकर आहे का नाही कल्याणकारी देवता निष्कपट असलेली देवता आणि ज्ञान चक्रवर्ती असलेली देवता भगवान शंकर. त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज म्हणतात आपणही आपल्या चित्तामध्ये त्याचे पाय धारण करावेत. अशा भगवान शंकराचं नाव जरी घेतलं ना वाचे वदता शिवनाम कल्याणकारी नाव देवाचं जर वाचेना उच्चारलं तर महाराज सांगतात तयान बाधी क्रोध काम. आता काम आणि क्रोधाच्या गोष्टी किती आहेत तुम्हाला माहिती आहे. अत्यंत बलवान आहेत हे बर का. काम आणि क्रोध किती बलवान आहेत. यांच्या एवढं बलवान जगतामध्ये कोणीही नाही. अतिशय बलवान आहेत बर का. ज्ञानी अशी तरी जिंकी ते पैजा घेऊन असे ते बलवान आहेत ताकदीचे आहेत. पण त्याची ना बाधा होत नाही. ते असतात काय असतात बर का असतात पण बाधा होत नाही. तयान बाधी. देवाचं नाव घेतलं की कामही असतो आपल्यामध्ये आणि क्रोधही असतो फक्त बाधा होत नाही. बाधा होते ज्याला तो भगवान शंकराचं नाव घेत नाही म्हणून बाधा होते बर का. क्रोध आणि काम याच्या बाबतीमध्ये अर्जुनाने विचारला प्रश्न अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. हे देवा
अनिच्छन्न पिवार स्नेय बलादीव नियोजित हो अर्थात अत्यंत काम आणि क्रोध हे बलवान आहेत। देवाला विचारलं अर्जुनाला देवाने उत्तर सांगायला सुरुवात केली। बरं का अर्जुना, तुला सांगू का, काम येश क्रोध येश रजोगुण समद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम, अत्यंत बलवान आहे, अत्यंत किती यांच्या एवढं बलवान, मी बलवान आहे असा जो म्हणतो ना त्याच्यापेक्षा हे बलवान आहे। भक्त आणि देव सोडून सगळ्यांना मातीत घालू शकतात, त्याला म्हणायचं काम क्रोध। विढाला काम शब्दाचे दोन अर्थ आहेत बरं का, काम शब्दाचे दोन अर्थ आहेत। एक काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे उपभोगार्थ असलेला जो तो काम, असे दोन अर्थ होतात त्याचे। तुम्हाला सांगू का, काम क्रोध लोभ, त्याच्यात तीन वस्तू आहेत की नाही। काम वाढला की काय वाढतं, अनाचार। नीट ऐका, काम वाढला की काय वाढतं, अनाचार वाढतो, आलं का लक्षात। क्रोध वाढला की काय वाढतं, हिंसाचार वाढतो, हे की नाही। हो, क्रोध वाढला की काय वाढतं, हिंसाचार। आणि लोभ वाढला की काय वाढतं, भ्रष्टाचार। काय वाढतं, कामाने अनाचार, क्रोधाने हिंसाचार आणि लोभाने भ्रष्टाचार। आता पगार मिळतात की नाही, तलाठ्याला इथला तलाठी सोडून आमच्या इकडच्या तलाठ्याचं सांगतो मी। हो, इथं कोणी असेल तर त्यातली त्यात कीर्तनात कोणी असेल तर ते नक्कीच सोडून बघ, त्याच्यात काय विवाद नाही। आमच्या ठिकाणी तलाठ्याला पगार असतो की नाही, किती असतो, साधारण 40,000। हा, 40,000 घर भागत नाही का त्याचं, भागतं की नाही। हा, बर केला तर केला भ्रष्टाचार, काय हरकत नाही, निदान कमीत कमी घ्यावेत ना नावं लावायला, 1000 रुपयेच घ्यावेत, 1000 रुपयात भागतंय का। हा, जातच भलती बेकारी, सरकारी जात अतिशय वाईट। हो, बरं ही त्याला सवय लावली कोणी, मग आपण मूर्ख आहेत का तो मूर्ख आहे। हा, नाही मग मारून घ्यायची तर आपल्या तोंडात का त्याच्या, आपण बरोबर नाव ठेवायला कीर्तनातून तयार कोणाला, त्याला कोण, आपण। सवय लावली कोणी, आपण, दोषी आपण फार विचित्र आहेत पहा बरं का। अर्थात इथे एक तलाठ्याचं उदाहरण झालं, कलेक्टरला काय पगार नसतो। अहो, एक पेट्रोल पंपाला एका सहीला 1 कोटी रुपये घेतात। किती घेतात, 1 कोटीची सही आहे का त्याची। हा, काय एकटा माणूस आरडून करील बर, काय एकट्याने भ्रष्टाचार मुक्त व्हावं म्हणून जमल का। त्याला आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही। म्हणून लोभ वाढला की भ्रष्टाचार वाढत असतो, काम वाढला अनाचार वाढत असतो, अनाचार आचार। हो, अर्थात काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली परवा। गंमत तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये अनाचार नव्हता, हिंसाचार बंद झाला होता आणि भ्रष्टाचार अजिबात नव्हता, असं छत्रपतींचं रामराज्य होतं। तेच आज यावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये देवाच्या नावाचा स्वीकार अत्यंत जरुरीचा आहे। म्हणून नाथ महाराज सांगतात, वाचे बदता शिवनाम तयान बाधी। एवढे महाभयंकर असलेले काम आणि क्रोध, अनाचार, भ्रष्टाचार निर्माण करणारे, पण महाराज सांगतात त्यांचा बाधा होत नाही। असणं निराळं आणि बाधा होणं निराळं, आहे की नाही। आता आपल्याकडं कुत्रे पाळले जातात, तिकडं आखाती राष्ट्रामध्ये वाघ पाळले जातात। काय वाघ, आहे की नाही। हिंस्र माणसं आहेत ना भयंकर, त्यामुळे ते वाघ पाळतात। तुम्ही बघितलं असेल युट्यूबला वगैरे कुठं बघा, वाघ पाळतात। तो पाळलेला वाघ त्याला काही करत नाही, वाघ आहे की नाही आहे, पण काय करतो का, बाधा होत नाही। आपल्या घरात कुत्रा आहे की नाही आहे, पण ते बाधत नाही। न बाधणं याला म्हणायचं खऱ्या अर्थाने ताब्यात असणं। तसं काम आणि क्रोध आपल्या ताब्यात येणं जास्त महत्वाचं आहे। काय करावं लागेल याला काही नाही, फक्त देवाचं नाव आहे, विठाला विठाला।
काम वाचे वदता. भगवान शंकराच्या अशी एक प्रकारची शक्ती आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ भगवान परमात्मा शंकराच्या द्वारा आपल्याला प्राप्त होतात. तिसऱ्या चरणात सांग धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम आणि मोक्ष अत्यंत मोठ्या मोठ्या व्याख्या असलेले हे एक एक शब्द. धर्म शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी जवळपास 8-9 व्याख्या केलेल्या आहेत. फार मोठी गोष्ट आहे. धर्म धर्म शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगू का? आपलं निहित कर्तव्य म्हणजे धर्म. काय आपलं निहित कर्तव्य? माझ्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य ते बिनचूकपणाने पार पाडणं म्हणजे एक प्रकारचा धर्म. सोपा अर्थ आणि छोटा अर्थ. अजून व्याप्ती फार मोठी आहे. धर्म अर्थ अर्थ म्हणजे पैसा. धर्म अर्थ काम प्रजनन ज्याद्वारा होतं त्याला काम. धर्म अर्थ काम मोक्ष परमात्मा मोक्ष स्वरूप आहे तो प्राप्त होतो. कशाने? धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. परमात्मा शंकराला बघितलं की चारही पुरुषार्थ प्राप्त होऊन जातात. नाथ महाराज सांगतात हो एका जनार्दनी शिवा एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव. कळी काळाची भीती भगवान शंकर निवृत्त करतात. छोटीशी कथा सांगतो तुमच्या पक्क लक्षात येईल बाकी विवरण करण्यापेक्षा. मार्कंडे नावाचे ऋषी होऊन गेले बरं का. सगळ्यांना माहिती आहे मार्कंडे. मार्कंड्याचे वडील भगवान शंकराची आराधना केली त्यांनी.
भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकराने विचारलं, का हो महाराज कशा करता? तपश्चर्या केली. भगवान शंकराची तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला आहे ना पुत्र पाहिजे, याकरता मी तपश्चर्या केली तुमची. भगवान शंकर म्हटले, माझ्याकडे 2 प्रकारचे पोर आहेत. एक आहे 16 वर्ष जगणार आणि एक आहे 100 वर्ष जगणार. कोणचं पाहिजे बोला. तुम्हाला असं विचारलं असं तुम्ही काय म्हणले असते? साहजिकच आहे का नाही? मार्कंड्याचे वडील म्हटले 16 वर्ष जगणार आणि 100 वर्ष जगणार, पण हे 2 कसे आहेत हे सांगा. अरे 100 वर्षाचे जगणार आहे ना, हो ते भूम मध्ये कुणीकडे गेले की दुसऱ्याला त्रासच देणार नाही, कुठेच नीट राहणार नाही. जाई तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, भांगार गोळा करील, काही करील, काय करील, बॉम्बस्फोट करील, भानगडी करील, काहीही करील. ते काय सांगता येत नाही त्याचं. आणि 16 वर्ष, आपले 16 वर्षात काय करणार आहे ते? 16 वर्षाचं ठीक आहे, मला 16 वर्ष जगणारं पोरग देऊन टाका, 100 वर्षाचं नको. असं म्हटल्यानंतर गंमत अशी, मार्कंडेयाचा जन्म झाला. आणि मार्कंडेय ऋषीचा जन्म झाल्यानंतर आता 16 वर्ष जगणारे त्याला काय शिकवायचं? काही नाही. शाळेत घालावं तरी 16 वर्ष मरणार, शिकलं तरी 16 वर्ष मरणार, नोकरी लागलं तरी काय काय 16 वर्षात काय करायचं? त्याला काहीच शिकवलं नाही. मग एकच शिकवलं फक्त, आपल्या घरात जो जो व्यक्ती येईल ना, त्याला साष्टांग दंडवत घालायचा. काय करायचं त्याला? साष्टांग दंडवत घालायचा. तांब्याभर पाणी आणायचं, पाणी द्यायचं आणि दंडवत घालायचं. एवढंच शिकवलं. काय शिकवलं? एवढाच संस्कार लावला. म्हणून पोरावला घरामध्ये संस्कार लावावं. काय याला एवढा संस्कार लावून दिला. दंडवत घालायचा, तांब्याभर पाणी द्यायचं आलेल्या अतिथीला, गुळ शेंगदाणे द्यायचे आणि दंडवत घालायचं. साष्टांग दंडवत बरं का, असं एकदम. आता लहानपणी आलं कोणी घरात, बाप नसला तरी यांनी दंडवत घालायचा, पाणी द्यायचं, सगळेजण आशीर्वाद द्यायचे. एकदा काय झालं माहितीये का? व्यास महर्षी आले घरी. आता ते मार्कंडेयचे वडील ऋषीच्या घरी साधू संतच येणार. आल्यानंतर व्यास महर्षी आले. त्यावेळेला मार्कंडेयाचे वडील शेतात काम करत होते मागे लांब. आल्याबरोबर यांनी बघितलं दाढीवाले बाबा संत कोणतरी आलेले आहेत. घाली संताशी आसनी, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. आसन टाकलं आणि आसन टाकून पाणी आणलं, गुळ शेंगदाणे आणले, समोर ठेवले आणि दंडवत घातला. ऐका नीट गोष्ट बर का. दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर व्यास महर्षीने आशीर्वाद दिला, चिरंजीव भव, आयुष्यमान भव. काय आशीर्वाद दिला? आयुष्यमान भव, आयुष्यमान भव आशीर्वाद द्यायचा. त्याच वेळेला मार्कंडेयाचे वडील आतमध्ये आले आणि ऐकल्याबरोबर सांगितलं, महाराज आशीर्वाद मागे घ्या. व्यास महर्षी म्हटले, मागे का घ्या? व्यासाने दिलेला आशीर्वाद आहे. व्यासाचा आशीर्वाद कधी खोटा होत नसतो. तसं नाही महाराज, भगवान शंकराकडून पुत्र मागून घेतलाय आणि तो फक्त 16 वर्ष जगणार आहे. त्याकरता तुमचा आशीर्वाद मागे घ्या. बसू द्या त्याला, बसू द्या, काहीच नाही. ते काहीच करीत नाही. ते त्याच्या नादात आपलं बी देवचिंतन खराब व्हायचं. त्याला 5-25 रुपये दिले ना, ते येत नाही 5-2 तास. विठाला विठाला फक्त दुकान उघडं पाहिजे, मग काही फरक पडत नाही. दंडवत घातला. दंडवत घातला की व्यासाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. व्यास महर्षीचा आशीर्वाद द्यायचा आणि मार्कंड्याची वडील दारात यायचे, महाराज आशीर्वाद मागे घ्या. व्यास महर्षी म्हटले, व्यासाने दिलेला आशीर्वाद आहे, तो मागे येणार नाही. कारण काय? भगवान शंकरांनी 16 वर्षाचा पोरगा दिलेला आहे, 16 वर्ष जगणार आहे, तुमच्या आशीर्वादाचा काय उपयोग नाही. व्यास महर्षी म्हणले, ठीक आहे, चला ब्रह्मदेवाकडे चला, मी तर आशीर्वाद दिलाय, आता मागे घेता येत नाही, चला ब्रह्मदेवाकडे. भगवान
व्यास महर्षी मार्कंडेयाचे वडील मार्कंडे हे घेऊन आले ब्रह्मदेवाकडं. आता त्याला सवयच लागली होती, असं कोणी बघितलं की दंडवत घालायची. ब्रह्मदेवाला बघितलं आणि ब्रह्मदेवाला बघितल्याबरोबर त्यांनी दंडवत घातलं. दंडवत घातल्याबरोबर ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. आता चिरंजीव भव आशीर्वाद दिले. व्यास महर्षी म्हटले आणि मार्कंड्याचे वडील म्हटले, आम्ही ज्याच्या करता आलो तेच इथं घडलं. आता तुम्ही दिला आशीर्वाद चिरंजीव भव, मी दिला होता आयुष्यमान भव, आणि हा तर 16च वर्ष जगणार आहे. ब्रह्मदेव म्हटले चला भगवान विष्णूकडे जाऊ. भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूला यांनी दंडवत, त्यांनी लगे आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. आता म्हटले आहो जिथं जाईल तिथं ज्याच्या करता आलो ते ऐकून घेण्याच्या अगोदरच आशीर्वाद द्यायला लागले. आता चला भगवान शंकराकडे, ज्यांनी पुत्र दिलाय ना त्याच्याकडे गेले. आणि तिथं गेल्यानंतर भगवान शंकराकडे मागणी मागण्याच्या अगोदरच यांनी दंडवत घातला. भगवान शंकर त्याला आशीर्वाद देऊन बसले, चिरंजीव भव. मार्कंड्याचे वडील म्हटले, देवा तुम्हीच दिले हे पोरग आणि 16च वर्ष जगणार आहे म्हणून सांगितलं, आणि आता चिरंजीव असा आशीर्वाद दिलाय. व्यास महर्षीने आयुष्यमान दिला, ब्रह्मदेवाने आता तुम्ही दिला, आता कसं करायचं, 16च वर्ष जगणार आहे. भगवान शंकर म्हटले काय हरकत नाही, काळजी करू नको, 16 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी भगवान माझ्या पिंडीचं तू पूजन करत बसायचं. यमधर्म आले ना की त्याला मारून पिटाळून हाकलून लावण्याचं काम मी करतो, काळजी करू नको. म्हणून मार्कंडेयाचा फोटो आहे की नाही पिंडीला असं पकडलेला, आणि यमधर्माच्या माग भगवान शंकर लागले. यमधर्म म्हटले अहो आमचं काय चुकलं, तुम्ही 16 वर्ष आयुष्य दिले, आता का मागे लागले. म्हटले याला न्यायचंच नाही, चिरंजीव करून टाकायचं. मग चिरंजीव करून टाकलं. कोणाला, मार्कंडेयाला. म्हणून 7 चिरंजीवामध्ये मार्कंडेय ऋषी चिरंजीव आहेत. निवारी कळिकाळाचा भीव, एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचा भीव, वाचे वदता शिवनाम, तयान वादी क्रोध काम. एवढब्बा दहाच मिनिटांमध्ये भगवान शंकराच्या महाशिवरात्रीची कथा सांगतो आणि सेवेला विराम देतो. भगवान शंकराच्या शिवरात्रीची कथा जरुरीची गोष्ट आहे बरं का. हो, राजा सोमदत्त बरं का, सोमदत्त राजा. त्या सोमदत्त राजाला 500 बायका. किती, 500 बायका. हो, त्या सोमदत्त राजाच्या 500 बायकापैकी 2 बायका पतिव्रता आणि बाकीच्या सगळ्या जारिणी होत्या, व्याभिचारिणी होत्या. आता पत्नीचे व्याभिचार केला की ते पाप पतीला उपभोगावं लागतं. पत्नीने केले पतीशी भोगावे बरं का. प्रजेचे जाणा राजाशी ते राजाला उपभोग लागतो, प्रजेने पाप केलेलं. तसं इथे पत्न्या ह्या ज्या 2 सोडून बाकीच्या व्याभिचारणे होत्या त्याचा परिणाम यांच्यावर झाला. अशा प्रकारचा हा राजा सोमदत्त मृत्युमुखी पडला बरं का. इकडं दुसरी गोष्ट, इंद्रदेवाचा सेवक होता एक किरात. तो त्याचं नाव होतं भूतसेन. सेवेशी चुकला होय तू किरात. इंद्रदेवाने त्याला शाप दिला. काय होतं त्याच्याकडे सेवा करायचं काम, त्याच्याकडे सेवा करायचं काम होतं हांतरून टाकण्याचं बरं का. हांतरून टाकण्याचं काम तसं सोपं आहे असं वाटतं की नाही. पण आता हे पोरं बंशी वगैरे हे कोणी हांतरून टाकायला आले ना, मला कधी म्हणजे लागलं तर माझ्या मताप्रमाणे हांतरून टाकलं नाही तर मी हाकलून देत असतो त्यांना. त्याचं कारण हांतरून टाकणं इतका अतिशय काटेकोरपणाने लागतं मला. अगदी काड्या कोपरात कुठं गुढी नसली पाहिजे तर ते ठीक, नाहीतर बाजूला सरक माझं मी करतो असं मी सांगत असतो बरं का. अवघड असतंय आसन टाकणं. तसं आसनधारी माणसाची सेवा मोठी असते आणि याच्याकडे सेवा होती आसन घालण्याचं म्हणजे अंथरूण घालण्याचं. ते घालायला गेला आणि गंमत अशी त्याच्याकडून चूक झाली. चूक झाल्याबरोबर इंद्रदेवाने त्याला शाप दिला. किरात होशील, किरात म्हणजे भिल्ल, भिल्ल होशील असं सांगितलं. त्यांनी गडबडा लोळणी घेतली, सांगितलं उशाप काय नाही, तुझा उशाप आहे ना, तुला मी वेळ प्रसंगी देईल सांगितलं. त्या पद्धतीनं तो किरात झाला. आता तो भिल्ल, चंड भिल्ल नावाने तो खाली जन्माला आला.
चंड भिल्ल म्हटलं की त्याला मुलं बाळ बायका पोरं वगैरे सगळी त्याचं कुटुंब जंगलामध्ये राहणं आणि मग त्याचा काय व्यवसाय सुंदर प्रकारची शिकार करायची आणि शिकार करून आणून मुला बाळाला खाऊ घालायची स्वतः खायची अशा प्रकारला शिकारीला गेला बरं का काय शिकारीला गेला हो शिवरात्रीचा दिवस होता दिवसभर वन 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 हो शिवरात्रीला त्या शिवरात्रीच्या दिवशी शिकारीचा प्रयत्न केला पण शिकार काही कुठे मिळाले नाही त्याला बरं का हो काय गंमत असते ईश्वराचा संकेत असतो काही कळत नाही शिकार काही मिळाली नाही आता हा जो सोमदत्त राजा आणि त्या दोघी जणी पतिव्रत स्त्रिया होते ना तो राजा त्या स्त्रियांचं बाकीच्या स्त्रियांचं पाप तो मेला आणि तो मेला तो हरणाच्या जन्माला गेला आणि या दोन ज्या होत्या पतिव्रता त्या दोघी हरणी झाल्या हे तिघ जण हा ज्या जंगलामध्ये गेला का नाही शिकारीला त्या जंगलात राहू लागले बरं का हो पतिव्रता स्त्री कशी असती हे जर वाचून चांगलं अनुभवाला आणायचं असेल ना तर या कथा अत्यंत उत्तम आहेत पतीवर किती नितांत प्रेम एक थोरली एक धाकट्या याला हरणीला दोन पाडसं होते आणि थोरली हरिणी ना गर्भवती होती अशा प्रकारची ती कथा आहे आता त्या जंगलामध्ये हा किरात हिंडत होता भिल्ल चंड भिल्ल फिरत होता मात्र दिवसभर त्याला काही कुठल्या प्रकाराने शिकार मिळेना शिकार मिळत नाही काय करावं संध्याकाळ झाली पाणी नाही अन्न नाही काहीच नाही उपवास घडला संध्याकाळची वेळ जर आपण समजा घरी गेलो ना बिगर शिकार घेता बायको काय आपल्याला नीट बोलणार नाही खायला देणार नाही खायला आणलं नाही तर खायला काय देईल ती त्याकरता आपण शिकार घ्यायची मगच जायचं असं गृहीत धरलं त्यांनी प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे आहे ना हो आता काय करायचं एक सरोवर बघितलं त्या सरोवराचं तिथं जाळं टाकलं आणि जाळं टाकून एका झाडावर जाऊन बसला नीट कथा आहे का बरं का झाडावर जाऊन बसला चांदणी रात्र असते आत्ताच्या काळातली गंमत अशी आणि आता समोर काहीतरी सावज येईल त्याला आपण बाणाने टिपू आणि ते ह्याच्यात अडकल आणि त्याला मारून आपण घेऊन जाऊ असं गृहीत धरून झाडावर चढला तर गंमत अशी पानं आडवे यायला लागली बरं का पाणी झाडाचे आडवे यायला लागले दिसेनात पुढे त्यांनी ते पानं तोडायचे खाली टाकायचे तोडायचे खाली टाकायचे तोडायचे खाली टाकायचे ते झाड होतं बेलाचं आणि खाली होती जुनाट स्वरूपाची पिंड शिवलिंग होतं त्या शिवलिंगावर ते पानं पडायचे 1,00,000 पानं त्याच्याकडून पडले किती 1,00,000 पानं पडली म्हणजे त्यांनी टाकले नाही जाणून बुजून पडले इंद्राने दिलेल्या उशापात पडले एवढी मोठी पूजा झाली भगवान शंकर म्हटले एवढ्या जंगलामध्ये माणूस जात नाही कोणी हा कोण अघटित भक्त आहे 1,25,00,000 बिलबदल वाहून माझी पूजा केली यम धर्माला बोलवलं आणि सांगितलं जा त्याची काय अपेक्षा असेल ती पूर्ण करा कोणाची चंड भिल्लाची कथा ऐकताय ना नीट तुम्ही ऐकताय का हा त्याला यम धर्माला सांगितलं यम धर्म आले आणि एकदम आता यम धर्म म्हणजे काय कोणाच्या समोर आल्यावर कसं वाटेल महाभयंकर स्वरूपाचं बघितलं त्यांनी तसं तो घाबरून गेला यम धर्म महाराजांनी सांगितलं घाबरू नको मला भगवान शंकराने पाठवलंय तू पूजा केलीस इथं भगवान शंकराचं लिंग आहे 1,25,00,000 बिलवदर वाहिलेस या करता तुझी काय अपेक्षा असेल ना ते मागून घे याच्या डोक्यातच नाही काय मागायचं त्यांनी काय नाही म्हणे काय नको मग नाही मागावंच लागेल काय म्हणे मग द्या एक गोष्ट द्या काय हे जे पशु पक्षी आहेत ना हे काय परस्परात बोलतात ती भाषा कळावी मला एवढा आशीर्वाद द्या निघून जा म्हणे तुम्ही तथास्तु म्हटले यम धर्म निघून गेले पशु पक्ष्यांची भाषा कळू लागली त्याला किलकिलाट त्याच्यातून जे शब्द कोणचा पक्षी कोणाला काय म्हणतो कोणचा पशु कोणाला काय म्हणतोय त्या बोलण्यातून आरण्यातून हंबरण्यातून बरोबर शब्द त्याला कळायला लागले ये जा बोल खा राहा जा हाक हे सगळं कळायला लागलं पशु पक्ष्याचं त्याला आश्चर्यचकित आनंद होला वा काय खरंच पशु पक्षी सुद्धा परस्परात बोलतात खूप अत्यंत आनंद झाला त्याला आणि तेवढ्यामध्ये त्याने तिथं जी वाघूर लावली होती ना तिथं तो सोमदत्त राजा पाणी पिण्याकरता तहानलेला आहे ऊन थोडस खूप दिवसभर होतं त्यामुळं रात्रीच्या प्रसंगाला पाणी प्यायला आला चांदणी रात्र पाणी प्यायला आल्याबरोबर त्याच्यात गुंतला तो
त्या वाघुरीत आणि वाघुरीत गुंतला ना तसा आरडा करू लागला, सोडवा मला कोणीतरी, सोडवा मला कोणीतरी, सोडवा असा आरडा करू लागला. बस बस बाबा खाली बस, खाली बस, बस बस बाबा राजा, तुझ्यासारखा कोणी नाही, बापाने जन्म दिला तुला, आम्हाला आनंद वाटतो. वा छान. विठ्ठल मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा, कोणतरी सोडवा. हो हे त्या किराताला समजायला लागलं, चंड भिलाला की हो हा आरडा करतोय, सोडवा सोडवा म्हणतोय, सोडवा म्हणतोय. हो हा बघत राहिला बर का. हो आरडा ओरडा त्या हरणीला ऐकायला गेला, ती हरीण आली आणि तिने आरडायला सुरुवात केलं. ज्याने कोणी हे वाघूर लावला असेल त्यांनी समोर या, हो माझ्या पतीला सोडा, मला घेऊन जा आणि शपथ आहे आम्ही आहेत ना, हो तुम्हाला आमचं शरीर स्वाधीन करू, आम्हाला सोडा. हो त्याच्यानंतर ती धाकटी सुद्धा आली, पिलंही आले आणि ते गयावया करू लागले, आरडू लागले. हा शेवटी समोर गेला आणि समोर गेल्यानंतर त्यांच्या बरोबर बोलू लागला. भाषा कळत होती, यमधर्माचा आशीर्वाद. बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितलं काय हरकत नाही, मला सोडा, मी पाणी पिऊन येतो आणि तुमच्या स्वाधीन माझ्या या 2 पत्नी आहेत, यांना आणि पाडसाला सोडून द्या, तुमच्या बरोबर मी येतो. ती हरीण म्हटली नाही 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 नाही, पतीच्या अगोदर मरण, पती मरायचा आणि आम्ही जिवंत राहायचं हे चालणार नाही, आम्हाला आहे ना सती जायचंय, त्याच्या अगोदर आम्हाला मार आणि आहे व मरण दे. दुसरी हरणी म्हटली नाही, आम्हाला आहे व मरण पाहिजे, या थोरलीच्या अगोदर माझं मरण अपेक्षित आहे, मला मार तू. हो पाडस म्हटले भिल्ल दादा बघतो काय तू, यांचं मांस निब्बर आहे, आमचं अतिशय कोवळं आहे, कोवळं मांस तुला देतो आम्ही आणि तू नेण्याचं तुला मारून न्यावं लागेल, खांद्यावर भार व्हावा लागेल, तसं करू नको. मग मी काय करतो, तुमच्या बरोबर येतो घरापर्यंत आणि तिथं गेल्यावर मारून खा आम्हाला, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. याला आश्चर्य वाटलं की हे हरणं आहेत. त्याने विचारलं तुम्हाला सोडल्यावर तुम्ही पळून जाणार नाहीत? अहो शपथ आहे भगवान शंकराची, आज शिवरात्र आहे, पूर्ण उपवास केलाय, आम्ही येत ना पळून जाणार नाहीत. असं म्हटल्यावर त्यांनी सोडलं. पाणी पिऊन आले तोपर्यंत 4था प्रहर उदयाला आला होता. 4थ्या प्रहरामध्ये भगवान शंकरांनी शिवदूतांना पाठवलं, विमान आलं आणि या 5ही जणाला विमानात घालू लागले आणि निघणार. या भिल्लाने अडवलं. का हो पूजा केली कोणी? मी. यांच्यावर दया केली कोणी? मी. यांना पाणी प्यायला सोडलं मी आणि यांना तुम्ही कैलासाला नेताय, मला का नाही? त्यांनी सांगितलं तुझ्या तपस्या काय भाषा कळावी हे तू मागून घेतलं, त्यामुळं या कालच्या पूजेपासून तू जेवढं केलंस तप त्याचं फल मिळालंय. आता एक काम कर, हो या वर्षी नाही पुढच्या वर्षी तुला शिवरात्रीचा उपवास नियमाप्रमाणे कर, तुझा उद्धार आम्ही करू. आता या 5ही जणाला आम्ही वर घेऊन जातोय, भगवान शंकरांनी बोलवलंय. हो आणि त्या 5ही जणाला घेऊन भगवान शंकराचं विमान कैलासाला निघून गेलं. अशी शिवलीला अमृतामध्ये कथा पण तुम्ही वाचलेली असेल जवळपास सर्व लोकांनी. अशी ही शिवरात्रीची अतिशय उत्तम कथा आहे. जर पशुचा चंड भिल्लाचा उद्धार होतो तर आपण माणसं आहोत, आपला काय उद्धार होणार नाही. म्हणून आपण सुद्धा अत्यंत मनोभावे प्रेमाने समर्पण पूर्वक भगवान शंकराची उपासना करावी, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री संत नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनेशी निवारी गणिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वर